तर पहिल्यांदा मी मॅमना थँक्यू बोलते, कारण मागच्या वर्षी 2024ला मी इथं आलेले आणि मॅमनी माझा व्हिडिओ केलेला आणि त्या व्हिडिओमुळे मला इतका छान रिस्पॉन्स मिळाला, त्याबद्दल मॅडमचे खूप खूप घरकाम करणाऱ्या, शेवाया पाकडणारी, चिरणारी, वरवठा दळणारी, रांगोळी काढणारी, ही ताक करणारी, तुळशीला पाणी कसं आहे कलेक्शन मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे वाशीला सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये, जिथे चालू आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं महालक्ष्मी सरस एक्झिबिशन. बचत गटातील महिलांना प्राधान्य देण्यासाठी हे एक्झिबिशन आपलं गव्हर्नमेंट म्हणजेच महाराष्ट्र गव्हर्नमेंट भरवते. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील इथे स्टॉल्स लागलेले असतात. मोर दॅन 500पेक्षा स्टॉल्स इथे आपल्याला बघता येणार आहेत. मंडळी, सक्षम महिलाच म्हणजेच विकसित महाराष्ट्र. महाराष्ट्र शासन ग्रामविकास पंचायत राज विभाग उमेद अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महालक्ष्मी सरस एक्झिबिशन चालू आहे 24 मार्च ते 4 एप्रिल 2026 आणि टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर ह्या बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी इथे नक्की या. इथे येण्यासाठी आपल्याला हार्बर लाईनच्या वाशी स्टेशनवरून अवघ्या 5 मिनिटावर असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये यायचं आहे. तुम्ही चालतही येऊ शकता अथवा ऑटोने देखील येऊ शकता. इथे आपल्याला 500पेक्षा अधिक स्टॉल्स मिळणार आहेत. प्रत्येक स्टॉलवर काही ना काहीतरी अगदी युजफुल अशा वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकाल. विशेषतः महाराष्ट्र जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी तयार केलेली उत्पादनं तुम्हाला इथे बघता येणार आहेत, खरेदी देखील करता येणार आहेत. बांबूची विविध उत्पादने आहेत, त्याचप्रमाणे सागवान लाकूड, शेसम लाकडापासून बनवलेल्या मूर्त्या आहेत, विविध कोरीवकाम केलेल्या फ्रेम्स देखील आहेत. तसंच वाळवणाचे अनेक पदार्थ आहेत आणि बरंच काही आहे. आतमध्ये आता आलोय तर इथे बघू शकता विविध जिल्ह्यातले स्टॉल आहेत. हे सातारा जिल्हा. नमस्कार ताई. नमस्कार, माझं नाव शिंदू बबुराव कुंभार, राहणार काठी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. हे आपले घरची प्रोजेक्ट आहे. ते महाराष्ट्र महिला आहेत त्या सगळ्या. ही सगळे फळं, विनाशेट, ही लाकडी विनाशेट, इटल रुक्माई, हे 12 बलुतदार, हे कोळे, कावळा, स्वामी समर्थ, ते शेतकऱ्याची जोडी, पाठीमागे वारकरी आहेत ना? इस्कॉन सेट, मावळे हे ते. अच्छा, हा, आणि शिवाजी महाराज. हा, ही फळं आहे ते सगळे. ही सगळ्या धान्य पकडणाऱ्या स्त्रिया महाराष्ट्रीयन महिला आहेत सगळ्या. घरकाम करणाऱ्या, शेवाया पाकडणारी, चिरणारी, वरवठा दळणारी, रांगोळी काढणारी, ही ताक करणारी, तुळशीला पाणी घालणारी, ही कांडालेली, ही माऊलीचा रथ आहे, ही दळा लागली, ही ताक करती, ही राधाकृष्ण आहे. पुन्हा ही माशीवाली, नवरा नवरी, ती महिला आहे त्या सगळ्या घरकाम करणाऱ्या. ही वारकरी सेट आहे, भजनी मंडळ, आणि ही पूर्ण देवीचे गोंधळी सेट आहे. अच्छा, ही वरचे झुले राधाकृष्ण बसलेले, ओके, पलीकडे शिवाजीची, छान. आणि ही गौरी 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 गौरीचे हा मुखवटे. हा. आणि आपला व्हॉट्सअप नंबर हे हा, यांचा व्हॉट्सअप कॉल नंबर करू आहे. शकता, ऑनलाईन भेटेल, सगळं भेटेल. ओके, हा. खूप छान. तर काय आहे, काठी तालुका तुळजापूर, हा, जिल्हा धाराशिव. धाराशिव. खूप छान, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. हे आहे अमरावती. बघा, अहिल्यानगरचा स्टॉल आहे. फ्रीज मॅग्नेट्स आहेत, त्याचबरोबर कॅन्डल्स आहेत. या सुंदर सुंदर असं कॅन्डल्सचं कलेक्शन आहे. फ्रीज मॅग्नेट्स आहेत. लाईव्ह पेंटिंग पण चालू आहे खाली. लाईव्ह पेंटिंग पण आहे. वा, छान छान, चांगलं खर्च आहे. छान. हा स्टॉल अमरावतीचा आहे, जिथे स्टेन्सिलच्या रांगोळ्या आहेत, चौरंग वगैरे आहेत. खूप छान. मोरया गृहोद्योग, मुक्ताई खणाचे ड्रेसेस, आणि सुंदर असे इथे खणाचे ड्रेसेस तुम्ही बघू शकणार आहात. ताई, कसे आहेत ग हे ड्रेस? कसे आहे ड्रेस? 350 पासून स्टार्ट आहे. कुठून आलात आपण? फलटण साताऱ्यावरून आले. मी निर्मला सुनील घनवळ. माझे मुक्ताई खणाचे ड्रेसेस आहेत. हे असे मुक्ताईचे. तर आपल्याकडे सर्व साईज मध्ये सर्व कलर उपलब्ध आहेत.
अगदी 3 महिन्याच्या बाळापासून ते 38 साईज म्हणजे 14 ते 38 साईज पर्यंत अवेलेबल आहेत. प्रत्येक छान. कलर मध्ये प्रत्येक साईज उपलब्ध होईल तुम्हाला. आणि मुंबईकरांसाठी खास तिसऱ्या वेळेस ही संधी आणलेली आहे. तर खूप छान. येऊन नक्की व्हिजिट करा. खास मुंबईकरांसाठी ऑफर आहे. तर एकदा या व्हिजिट करा. माझा स्टॉल नंबर आहे 50. आतमध्ये मेन गेटने एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला थोडासा कॉर्नर मारला की तिथंच आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9172026507. थँक्यू. थँक्यू. काय आहे ताई? ज्वेलरी सगळी हँडमेड ज्वेलरी आहे. हो का? कस्टमायझेशन देखील अवेलेबल आहे या ताईकडे. अच्छा, खूप छान. कुठून कुठून आहात आपण? सातारा. ह्या ताईंचाही स्टॉल साताऱ्याचा आहे. हा बुलढाण्याचा स्टॉल आहे जिथे चप्पल्स फुटवेअर बघू शकाल. इथे खादी ग्रामोद्योगचा स्टॉल आहे. हा अहिल्यानगरचा पर्सेसचा स्टॉल आहे. गोंदिया जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. सगळं पूजा साहित्य आहे. कापूर उद्योग, कापूर आहे काय? कापूर, अगरबत्त्या वगैरे. अच्छा. साधा कापूर आहे अच्छा. शहापूर जिल्ह्यातला हा स्टॉल आहे आणि जिथे तुम्ही बघू शकताय सगळं फॅब्रिक्स पासून बनवलेलं आपलं पूजेचं साहित्य आहे. तोरणस आहेत, सरस्वती फ्रेम्स आहेत. खूप छान. वरून ह्या ताई आलेल्या आहेत. अनुष्का स्वयंसहायता समूह, छत्रपती संभाजीनगर. ताई काय काय आपल्याकडे? माझ्याकडे ब्राउनी आहे, जार केक आहेत, चॉकलेट पॉप्स आहेत, डोनेट आहे आणि सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे बिस्किट्स आहेत. हे मग सगळे हे जे होममेड डोनट्स आहेत. वगैरे आहेत, हे किती दिवस राहू शकतात असे? हे 8 ते 9 दिवस राहतात आणि चॉकलेट पॉप्स आहेत हे 15 दिवस राहतात. जार केक 3 दिवस राहतात. थँक्यू. सगळं होममेड आहे. हो, थँक्यू. नमस्कार. नमस्कार, माझे नाव आहे योगिता कमलेश गुरनुले, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. विहीरगाव. हा, माझ्याकडे हातसडीचे तांदूळ आहे. अच्छा. हे बघा, गडचिरोली जिल्ह्यातून आलेले तांदूळ आहे. श्रीराम तांदूळ आहे. हो का? खूप बारीक तांदूळ आहे हा. याचा भात पण मोकळा होतो. जिरा राईसला खूप छान होतं. हो का? हा, चवडी आहे, मटकी आहे गावरान, हे चणे आहे गावरान. याच्या टेस्ट खूप छान येतं. अच्छा. हा, वाल आहे, पोपट आहे आणि डाळी आहे सगळ्या. खूप छान. तूर आणि डाळ, सगळे मूग डाळ, हे नैसर्गिक नैसर्गिक आहे, ऑर्गॅनिक, घरचे आहे सगळे. छान. हा मुंबईतला स्टॉल आहे ज्यांच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेड कॅन्डल्स आणि क्रोशापासून बनवलेले बऱ्याच वस्तू दिसत आहेत. हे काय ताई? हा आहे सी ब्रीज कॅन्डल आहे. अच्छा. हा इको फ्रेंडली आहे, सोया वॅक्सचा आहे आणि जेल वॅक्स आहे. अच्छा, खूप छान. आणि याची डिझाईन युनिक आहे. एकदम युनिक प्रोडक्ट आहे. खूप छान. आणि दिस वन मस्त आहे. हा रोज फ्लेवर आहे. छान. तुम्ही याचा स्मेल पण घेऊ शकता. आणि सुरेख. हा डेझर्ट आहे. अरे वा, खूप छान. डेझर्ट कॅन्डल. मस्त आहे, छान दिसतंय. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा मी मॅमना थँक्यू बोलते, कारण मागच्या वर्षी 2024ला मी इथं आलेले आणि मॅमनी माझा व्हिडिओ केलेला आणि त्या व्हिडिओमुळे मला इतका छान रिस्पॉन्स मिळाला, त्याबद्दल मॅडमचे खूप खूप आभार. आणि ह्याही वेळेला आम्ही हटके असे केक घेऊन आपण महालक्ष्मी सरसमध्ये आलेलो आहोत. तर गाईच्या दुधातील मावा केक, गुळातील म्हणजे देशी गुळातील मावा केक, शुगर फ्री केक, प्लम केक आणि बटर पायनॅपल केक आपल्याकडे नवीन लॉन्च झालेला आहे. पिस्ता केक आहे. असे केकचे नाविन्यपूर्ण व्हरायटी घेऊन आपण आज वाशी येथे महालक्ष्मी सरसमध्ये पार्टिसिपेट झालेलो आहोत आणि आपला स्टॉल नंबर आहे 95. तर नक्की विजिट करा. फ्री सॅम्पल टेस्ट करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. हे माझं कॉपरचं आर्टिकल्स आहेत. माझ्या ब्रँडचं नाव आहे ताम्रकला. सो आम्ही तांब्यावरती मीना वर्क करायचं काम करतो. जो कलर आपण गोल्डच्या ज्वेलरीत करतो तो आम्ही कॉपरवरती करतोय. आणि हा कलर म्हणजे फक्त 3 मेटलवर बसला जातो, गोल्ड, सिल्वर आणि कॉपर. सो हे खूप युनिक आर्ट आहे.
आणि इंडियामध्ये खूप कमी लोक प्रॅक्टिस हो. करतात. आपल्या रेअरली बघायला भेटेल तुम्हाला. आपल्याकडे खूप प्रोडक्ट रेंज आहेत. इयरिंग्स आहेत, पेंडेंट आहेत, दिवे आहेत, पूजा थाली आहेत, ऑर्गेनायझर आहेत, बाउलमध्ये आहे, ट्रेमध्ये आहे. होम डेकोर पासून होम बरंच. डेकोरला वॉल प्लेट्स हो. आहेत खूप प्रकारच्या, की होल्डर्स आहेत वेगळ्या प्रकारचे, तोरणं आहेत घराला छान. सुशोभित तोरण अगदी करायला. युनिक आहेत. छान. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर आमच्या स्टॉलला भेट द्या. आमचा स्टॉल नंबर 96 आहे, वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर. छान. आणि आणि हे काय आहे? हे हळदी कुंकवाचं आहे. येस मॅम. हो का? छान. 500. सुरेख, मस्त आहे. छान. सुंदर आहे असं हिच्याकडचं कलेक्शन. थँक्यू. थँक्यू. प्रतापगड फोर्टचं इथे हे बघा स्टॅच्यू केलं. जया स्वयंसहायता समूह चंद्रपूर त्यांचा स्टॉल आहे, जिथे तुम्ही बघू शकाल सगळे मातीचे प्रोडक्ट्स आहेत. ही पावलं आहेत ना मातीची? मातीची पावलं आहेत. दिवा आहे. हे अच्छा, हे असं ओके, हां असं पाणी टाकायला का? छान. फ्लॉवर पॉट आहे वगैरे, मस्त आहे. सुंदर सुंदर असे होम डेकोर पीस आहेत हे बघा, छान दिसतंय. नमस्कार, माझं नाव राजश्री रडे आहे. मुक्काम पोस्ट आलोंडे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. माझ्या गटाचं नाव आहे वारली आर्ट आणि मी पालघर जिल्ह्यातून आलेली आहे. आणि माझं वारली पेंटिंग आहे, त्याच्यामध्ये मी टोप्या केल्यात, वॉल पेंटिंग आहेत, तसेच गिफ्ट वस्तू लाकडीमध्ये आहेत, स्टॉल आहे, टी शर्ट, साडी असे विविध. हो हो, साडीवर सुद्धा केलेलं आहे. आणि जास्त करून म्हणजे माझ्या पेंटिंगला जे नॅचरलमध्ये आहे त्याला पसंती जास्त आहे. खूप छान, मस्त आहे. म्हणजे होम डेकोरसाठी आपण या वापरू शकतो. कॅपवर पण केलं. स्टार्टिंग रेंज कशी असणार ताई? आता 200 पासून स्टार्ट आहे माझ्याकडे. ऑनलाईन मिळतील आपल्याला? हो, ऑनलाईन मिळेल. एक नंबर सांगू शकता? हां 71218217 हा नंबर आहे. तुम्हाला हवे असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. थँक्यू. राणी दुर्गावती सहायता समूह गडचिरोली, स्टॉल नंबर 168 यांचा स्टॉल आहे. हे सगळं लाकडावर केलेलं आहे ना, सागवानच्या लाकडावर केलेलं आहे. किचन्स आहेत. हे काय आहे? अच्छा, सुपारीचा डब्बा, किंवा आपण त्याच्यात पान वगैरे ठेवू शकतो, किंवा आपण ड्रायफ्रुट्स ठेवू शकतो. खूप छान आहे, मस्त. हे काय, हे असे होम डेकोर पीस आहे. अच्छा, पेन स्टँड आहे. हे मस्त आहे, छान. हे छान आहे. आणि हे मस्त असं इथे घरट केलेलं आहे. आणि हळदी कुंकवाचं सुद्धा खूप छान. हा पण हे छान आहे. हे छान आहे, सुरेख, मस्त दिसतोय. छान दिसतोय का हा? मस्त दिसतोय एकदम छान. आणि हे बघा, ह्याच्यात अगदी बर्डचं मस्त आहे, छान, खूप छान, सुरेख. नंबर आहे 7972780027. खूप छान असं कलेक्शन आहे. खूप सुरेख असं हे कलेक्शन, मस्त सुरेख कलेक्शन आहे. तर या ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. गडचिरोली इथून या ताई आलेल्या, तालुका जिल्हा वर्धा तर स्टॉल आहे. काय काय आपल्याकडे? मुगडाळ वडी, काय आहे? सातूचं पीठ, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, चटण्या, लोणची. आणि हे काय ताई? हे जवस. अच्छा, भाजलेला जवस आहे. अच्छा, हो ना, सातूपीठ. आणि हेल्दी असतं ना, हेल्दी असतं ना. हां. आणि हे काय ठेवलंय? ही फेस पायासाठी जवस चटणी आणि हे मुखवास आहे. अच्छा आणि जवस चटणी. अच्छा अच्छा, ते थँक्यू. हा गावरानी लसूण आहे, आपण मुंबईमध्ये बघतो तो चायनाचा लसूण असतो. आणि हा अस्सल आपला, कुठलं गाव आहे आपलं? नंदुरबार. नंदुरबारच्या आहेत ताई. आणि हा गावरान लसूण घेऊन आल्यात. आणि हे काय? तूर डाळ. आणि हे जी लसूण आहे ती कशी किलो आहे? 400 रुपये किलो विकतो आम्ही. 400 रुपये किलो. नंबर सांगता? नंबर सांग ना, नंबर सांग. 9022314976. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार मॅडम.
तुमचा स्टॉल कुठला आहे? नांदेडचा. नांदेड. हुमेरा स्वयंसहायता समूह नांदेड. हो नांदेड. नांदेडच्या आलेल्या आहेत या ताई. आणि काय काय घेऊन आलात ताई? आम्ही नाचणीचे पापड, नाचणीचे मुरकूल, फिंगर. अच्छा, हा, हे बघा, उपासाचे- याने मला टेस्ट करायला दिलंय. उपासाचे खूप छान पापड. आहे टेस्ट. आणि ह्यातलाही त्यांनी मला पापड दिला टेस्टिंगला, उपवासाचा, तोही खूप छान होता. खूप छान होती टेस्ट ताई. हा. उडदाचे पापड आहे. उडदाचे पापड आहेत. अच्छा. हम्म. हेही खूप छान आहे. मस्त आहे, सगळं छान आहे तुमच्याकडे प्रोडक्ट. लास्ट आयटम तुम्ही ट्राय नाही केला, ट्राय करा, फार सुंदर टेस्ट आहे. बघा, हे पण देतात मला ते ट्राय करायला. हा आपला पारंपरिक उडदाचा आहे. Yes, yes, regular. Also visit stall number 197. थँक्यू. Thank you. नमस्कार नमस्कार. दादा, कुठून आलात आपण? आम्ही नंदुरबार जिल्ह्याहून आलेलो आहे. हा. उमेद गटामध्ये आम्ही काय घेऊन आलात? मिरची पावडर आहे. आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे मिरची पावडर फेमस आहे. हे ग्लासामध्ये काय ठेवलंय? हे आम्ही प्युरिटी दाखवला लोकांना, कारण हम्म. भेसळच्या दुनियात लोक आता प्युअर कोणी देत नाही. त्याच्यासाठी आम्ही प्युअर द्यायचे प्रयत्न करतोय. ते म्हणजे ते त्याच्यात त्याच्यात टाकलं की आपल्याला कळतं की ती पावडर खाली बसते. हा, आणि कलर राहिला तर याच्यात कलर दिसतो असं. हो हो, हे याच्यात कलर पूर्ण दिसतं. हे स्वच्छ दादा- पाणी हा, आहे. स्वच्छ पाणी. याच्यात मध्ये प्युरिटी हम्म, 100% color नाही. प्युअर, कलर वगैरे काही नाही. तसंच आहे भेसळ. हळदीचं का? हा, हळदीचे पण आहे तसंच आपल्याकडे. अच्छा. ओरिजिनल आमच्या सेलम आहे, आमची शेतातली आहे. हो का? तर त्याच्यात पण कलर वगैरे काही नाही, प्युरिटी आहे. अच्छा. तर आता हे जे एवढं आहे हे लाल तिखट, हो. मग कुठल्या मिरचीचं केलेलं आहे ते? हे आमच्या देशी मिरची लाली करून आहे, त्याच्यात कॉम्बिनेशन करून बनवलेलं आहे आम्ही घरी. अच्छा. मग ते कसं खूप जळजळीत असतात, तिखट असतात, काय असतं? नाही नाही, मीडियम आहे ते, जास्त तिखट नाही, काही आणि नाही. त्याच्याबद्दल काय सांगताय तुम्ही? हे आम्ही 5G करून ऍसिडिटी होत नाही, स्वाद येईल, 50% तेलाची बचत होते, कोलेस्ट्रॉल कमी आणि तरंग येईल. हे कशाबद्दल आहे? हे ते आमचे मिरची powder. मिरची पावडर आहे मिरची आमचं. पावडर बद्दल हे हे- आहे. हे मिरची एवढं. पावडर आम्ही बनवलं आहे. त्याच्यात अच्छा. ऍसिडिटी होत नाही, कोलेस्ट्रॉल कमी होतो, 50% तेल पण कमी लागतं भाजीला. जे महिन्याला 5 लिटर तेल लागतंय तुम्हाला, तिथं 3 लिटर तेल लागेल तुम्हाला. हो का? हा, युनिक प्रोडक्ट आहे आणि खायला पण टेस्टी राहतं. जेव्हा पहिल्या दिवशी भाजी बनवणार तुम्ही, भाजी पुरत नाही तुमच्या घरात. हो का? हा, आणि तरंग पण एकदम लालचट येतो असं. नंबर सांगता आपला? आमचा नंबर आहे 8805 28 70 17. थँक्यू. समूह जय संतोषी माता स्वयंसहायता समूह जळगाव यांचा स्टॉल आहे, जिथे तुम्ही बघू शकाल सगळा ड्राय स्नॅक्स आहे. मेथीचे मुळकू आहेत, चकल्या आहेत, पापड आहेत. हे काय ताई? सांडगे. सांडगे आहेत. हे कशाचे पापड आहेत? ज्वारीचे बिबड्या. ज्वारीच्या बिबड्या. आणि हे नाचणीचे का? पापड. नाचणीचे पापड. अच्छा. खूप आहे तिथे स्टॉल्स. प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला काही ना काहीतरी युजफुल, युनिक अशा पदार्थ, वस्तू बघायला मिळणार आहेत. नाशिकचा स्टॉल आहे, खेडेगाव, राधागृह उद्योग खेडेगाव, धानोरा, इथले हे स्टॉल आहेत. कुठून या वेगवेगळ्या जिल्ह्यातून ह्या महिला आलेल्या आहेत. बचत गटातील ह्या महिला आहेत आणि महिलांनी बनवलेल्या विविध वस्तू, होम डेकॉर असू दे किंवा घरात लागणारे इतर मसाले किंवा अजून काही वस्तू, जसं की लहान मुलांचे कपडे, ज्वेलरी, सगळं काही इथे आपल्याला मिळत आहे. एकाच व्हिडिओत मी हे काही दाखवू शकत नाही. हा एक आहे नांदेडचा स्टॉल आहे, त्यांच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले मिळतील. हे विविध प्रकारचे घरगुती मसाले आहेत. बीड जिल्ह्याचा स्टॉल आहे, नागपूर जिल्ह्याचा स्टॉल आहे, जिथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत. ह्या इथे आपल्याला प्रत्येक स्टॉलवर लोणचे, पापड, विविध मसाले हे दिसणाऱ्या विविध प्रकारचे पिठं आहेत. मधला स्टॉल आहे पेढ्यांचा. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. सगळे स्टॉल्स आम्ही एका व्हिडिओमध्ये काही कव्हर करू शकत नाही आहोत. इथे हा गाऊनचा स्टॉल आहे. इथेच रायगड जिल्ह्यातील या ताई आहेत आणि सुंदर सुंदर असं उशांचे कव्हर्स आहेत. इथे फुटवेअर, सुंदर असा लॅम्प आहे. ताई, हा कसा आहे लॅम्प? 600. कशा आहे? बांबूच्या ह्याच्यापासून ना? बांबूच्या ह्याच्यापासून बनवलेला आहे, बांबूपासून.
सुंदर असं हे कलेक्शन आहे, तर यांच्या स्टॉलला नक्की विजिट करा. छान असं आहे हे बघा. ताई हे काय आहे? बॉक्स आहेत असेच. हे पेन स्टँड आहेत. अच्छा, हे किचन आहे. बॉक्सेस आहेत. ओके, हां. हे इथे घड्याळ आहे. हे किचन होल्डर आहे. की होल्डर आहे. हा फ्लॉवर पॉट आहे. छान आहे, सुंदर. या जिल्ह्याचा स्टॉल आहे आणि तुम्ही बघू शकता हे फॅब्रिक पेंटिंग आहे आणि हे सुद्धा हाताने पेंट केलेल्या या फ्रेम्स केलेल्या आहेत. खूप छान आहे. काय आहे? बोन पेंटिंग. हो का, खूप छान. काय जातं ह्या फ्रेमची प्राइस, म्हणजे या पेंटची? 1100 आहे मॅम, विदाउट फ्रेम. अच्छा, विदाउट फ्रेम 1100. हा साईज विथ फ्रेम आहे 1400 ला. अच्छा, विथ फ्रेम 1400. खूप छान. लहान साईज आहे 500 ला आपल्याकडे. ओके. छान. फलटण जिल्ह्यातून या ताई आलेल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. काय आहे आपल्याकडे स्पेशल? आपल्याकडं इकडं गुळपट्टी आहे, तिळपट्टी, शेंगदाणा, पुन्हा आंबावडी, मँगो पल्प आणि ऑर्गॅनिक हळद आहे. हो का? हा, आणि गुळ पावडर, गुळचे ढेपा, गुळाच्या अशा विविध प्रकारच्या गुळ पावडर प्रोडक्ट्स आहेत आपले. गुळाच्या छोट्या छोट्या क्यूब आहेत. ढेपा. आणि आपला हा मँगो पूर्ण ऑर्गॅनिक आहे. केशर आंब्यापासून बनवले, कुठले प्रिझर्वेटिव्ह नाहीत, कुठली एसेन्सचा वापर नाही आणि कुठला कलरिंग नाही. नंबर सांगता? माझा नंबर 73 85 60 57 67. थँक्यू. धन्यवाद. नागपूरचा स्टॉल आहे आणि जिथे तुम्ही बघू शकताय शेसम लाकडापासून बनवलेल्या या सुंदर सुंदर असं मूर्तीचं कलेक्शन आहे. त्याचं डिटेलिंग बघा, इतकं सुरेख आहे. खूप छान, मस्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, गौतम बुद्ध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हत्तींचे आहेत, गणपतीचे आहेत. सुरेख कलेक्शन आहे. धाराशिवचा स्टॉल आहे जिथे तुम्ही बघू शकता सुंदर असं हे कलेक्शन आहे. आमच्या साड्या दिसतात आसामच्या, इथे बिहारच्या साड्या आहेत. इथे हा बिहारचा पर्सचा स्टॉल आहे. इथे हे सगळं होम डेकॉर दिसते आपल्याला. इथे सुद्धा बिहारच्या वामन ब्युटी जीविका सहायता समूह यांचं साड्यांचा स्टॉल आहे. हे बघ, किती छान दिसत आहेत. तामिळनाडूचं पूर्ण असं सुंदर असं हे ड्रेस मटेरियल आहे. छत्तीसगडचा असं साड्यांचा, इथे बेडशीटचा, इथे मध्य प्रदेशचा साड्यांचा स्टॉल आहे. हा पंजाबचा ड्रेस मटेरियलचा स्टॉल आहे. तमिळनाडूचा स्टॉल आहे साड्यांचे. पश्चिम बंगालच्या साड्या आहेत. गुजरातचा हा ड्रेसचा स्टॉल आहे. हे बघा, प्रत्येक स्टॉलवर काही ना काहीतरी अगदी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. ह्या स्टॉलवर बघा, छत्तीसगडचा स्टॉल आहे. सुंदर असं एक कलेक्शन आहे. हे बघा, ह्याला बघा इथून खालून इलास्टिक आहे. क्या प्राइस है इसकी? क्या प्राइस है? 1000 रुपयाचं आहे. खूप छान, सुंदर असं इथे मातीच्या भांड्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकाल. इथे आंध्र प्रदेशचा एक स्टॉल आहे जिथे तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर असं लॅम्प्सचं कलेक्शन आहे. मस्त आहे. कसे आहेत हे लॅम्प्स? कसे आहेत? 2300. और ये जोड़ी का 600. जोड़ीचे 600. और ये जो ऊपर लटका है वो छोटा वाला 800. छान. क्रोशाने बनवलेल्या सगळ्या वस्तू इथे आपल्याला दिसत आहेत. लहान मुलांसाठी टॉईज आहेत, बँड्स आहेत, लहान मुलींचे आहेत, मोठ्यांचे आहेत. सुंदर सुंदर असं सनफ्लॉवर्स केलेले आहेत. हे बघा, त्याचे छोटेसे असे मस्त हे केले. सुरेख. हे ड्युअल मध्ये बनवतो आम्ही आणि हे सिंगल मध्ये. आणि हे जे गिफ्टिंग साठी असेल तर आम्ही हँगिंग सुंदर आहे कलेक्शन, तर इकडे नक्की या. हे बघा, मस्त आहे. ड्रेसेस आहेत, जैकेट्स आहेत. और वो क्या है, प्लाजो और वो है क्या सेट? वो ये क्या है, पूरा सेट है? कॉर्ड सेट है. बहुत सुंदर आणि सुंदर सुंदर आहे बघा, खूप छान आहे.
मस्त है कलेक्शन। क्या प्राइस है इसकी? और ये बहुत सुंदर सुंदर असे पीस आहेत हे बघा, मस्त कलेक्शन आहे। खूप छान स्टॉल दिसत आहेत हे बघा, इथे सुंदर असे हत्ती आहेत, चमचे आहेत, हे वुडन पासून बनवलेले आणि बांबू पासून बनवलेल्या बऱ्याच वस्तू आहेत हे बघा। गवताच्या चटईपासून बनवलेला बेड आहे, बरंच काही आहे। तर सुंदर असं कलेक्शन आहे जे तुम्ही बघू शकताय। हळदी कुंकाच्या वाहनासाठी, पूजेसाठी, होम डेकोरसाठी आपण यूज करू शकतो। नऊवारी साडी लावण्य स्वयंसहायता समूहाचा स्टॉल आहे जिथे तुम्ही बघू शकताय नऊवारी साड्यांचं हे कलेक्शन आहे। ताई शिवून देता तुम्ही? या ताई शिवून देखील देत आहेत। गटाचे नाव आहे लावण्य स्वयंसहायता समूह, गोंदिया जिल्ह्यातून या ताई आलेल्या आहेत आणि छान अशा साड्यांचं कलेक्शन घेऊन आले। कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। 3,500 स्टार्टिंग आहे। लाकडावर कोरीवकाम केलेलं आहे, ह्या लाकडाच्या फ्रेम्स आहेत, सुंदर अशा आहेत ह्या फ्रेम्स। कर्नाटकवरून आलेलं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण लाकडावर फ्रेम केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या देखील। हा स्टॉल आहे नागालँडचा, त्यांच्याकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स आणि बरंच काही मिळेल, शॉल पासून सगळं। ताई नमस्कार मॅम, आहे आपल्याकडे गोधड्या? माझ्याकडे गोधड्या आहेत मॅम। हा 3-4 प्रकारच्या गोधड्या आहेत माझ्याकडे, अच्छा पूर्णपणे कॉटनच्या आणि दोन्ही सीझन मध्ये यूज करतो अशा। अच्छा हे ओके आणि पूर्ण हातावर शिवलेल्या आहेत ह्या, बरोबर हे आतलं आणि हे छान वेगवेगळ्या पॅच वर्क वाल्या छान. आहेत, साडीच्या गोधड्या आहेत, हो या अशा पारंपरिक गोधड्या आहेत हम्म. आणि पूर्णपणे हातावर आहेत। साईज आहे 2, 5x7 फूट एक आहे आणि 7x7 दोन साईज मध्ये गोधडी मिळेल। ओके आणि आमच्याकडे एक खॉट पण आहे, हा ही अशी खॉट पण आहे लहान बाळांसाठी गिफ्ट ओके. देण्यासाठी। वाव, ही छान. डॉल आहे पूर्णपणे हा, हाताने हे छान आहे बनवलेली, डॉल। छोटे पाळणे पण आहेत असे, वाव छान आहे, हा. सुरेख हे असे छोटे छोटे किचन पण बनवलेले मस्त आहेत। आहे। नंबर काय आहे आपला? माझा 8552030016। थँक्यू। इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत। इथे असे कार्यक्रम चालू आहेत। फूड कोर्ट आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातील इथे आपल्याला खाद्यपदार्थांची चव घेता येणार आहे। कोल्हापूरची झणझणीत मिसळ पाव, कांदा भजी, थालीपीठ आहे, पुण्याचा स्टॉल आहे, सांगलीचा स्टॉल आहे, आस्वाद तुम्ही ते घेऊ शकाल। नंदुरबार, अमरावती, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, चंद्रपूर असे विविध राज्यातील जिल्ह्यातील स्टॉल इथे आहेत। आंध्र प्रदेशचा देखील इथे स्टॉल आहे। फूड कोर्ट धाराशिव, गडचिरोली विविध राज्यातील इथे आहेत। अकोला आहे बघा, मटण आहे, वेगवेगळं व्हेज आहे, हिंगोलीचा हा इथे स्टॉल दिसतोय। तर मुंबईकरांनो आणि नवी मुंबईकरांनो, या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा। या महिला उद्योजकांना, बचत गटातील खास करून या महिला आहेत, गावाकडच्या महिला इथे आलेल्या आहेत, त्यांच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना काहीतरी एक नवीन उमेद मिळवून देण्यासाठी या उमेद अभियान अंतर्गत महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला सर्वांनी नक्की हजेरी लावा। तारीख आहे 24 मार्च 2026 ते 4 एप्रिल 2026, सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत तुम्ही येऊ शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा। आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित। तोपर्यंत बाय।